मंडळी, मी आज जेव्हा लोणार इथे पोहोचलो तेव्हा मला जाधव काका भेटले. त्यांचं एक छोटंसं हॉटेल आहे इथे आणि मग आमच्या गप्पा गोष्टी झाल्या. मग काकांनी मला सगळं लोणार दाखवलं आणि आता आम्ही मोठा मारुती या ठिकाणी बसलेलो आहे. तर मी त्यांना सहज प्रश्न विचारला की काका, लोणार हे नाव कसं पडलं हे जरा तुम्ही सांगा. हां, तर लोणार म्हणजे लवणासूर नावाचा राक्षस राहत होता. त्याच्यानंतर हे कंबलजा देवी आहे. या कंबलजा देवीनं लवणासूर राक्षसाचा नाश केलेला आहे आणि ही धार जी बनलेली आहे तिनं तिथं त्याचा नाश केल्याच्या नंतर आंघोळ केलेली आहे म्हणून तिला धार म्हणतात, तीर्थ धार म्हणतात. आणि त्याच्यानंतर हे लवणासूर राक्षसानं धुमाकूळ काही केला असेल म्हणून तिनं मारलं. बर बर बर, म्हणजे ही जागा धार्मिक जागा आहे. हा, सगळे. ओके. म्हणजे आणि सरोवर किती खोल आहे? 600 फूट जवळपास खोल आहे. हा, आणि तुमची जमीन पण सरोवराच्या बाजूला होती ना, तुम्हाला इनाम म्हणून मिळाली होती? हो, आहे. ओके ओके. मग ती आता पाण्याखाली गेली की? पाण्याखाली गेली किंवा आमची सरकारी लागून आम्हाला पैसे भेटलेले. बर 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 बर. माझ्या बायकोला शूटिंग पाहून फार भारी वाटेल बर का. अच्छा, देवी बसवली का? बर 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 बर. जगदंबे, चांगल्या घरी पोहोचवलंच तुम्हाला आज. मस्त आहे. तुमचं नाव काय सांगितलं ताई तुम्ही? अंबिका. बर 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 बर. छान आहे, सगळं मस्त आहे. तुम्ही बाहेर इथे बसून करणार ना स्वयंपाक? हा 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 हा. लोणारला याल तेव्हा साई सावता ज्यूस सेंटरमध्ये नक्की ज्यूस घ्या. अननसाचं फ्रेश ज्यूस मिळतं आणि भजी पण मिळतात. बरोबर ना रे? तुम्हाला गंमत सांगतो, काल दुपारी मी 1:30 वाजता इथे येऊन पोहोचलो.